हॅलो नमस्कार बोंजूर सलाम टू एव्हरीवन वॉचिंग आउट माय व्लॉग. कोकणी माणसं आम्ही आलो आहे बघायला इकडचा पॅरिसचा 0 पॉईंट. म्हणजे इकडून सगळं काही तुम्ही इकडून गर्दी बघून कसं वाटतंय पॅरिसमध्ये? लांबून छान दिसतंय. लांबूनच छान दिसतंय. हा बघा 0 पॉईंट आहे पॅरिसचा. इकडून पॅरिसचं मोजणीकरण सुरू झालेलं. थंडीमध्ये हेच मोस्टली खातात, गरम गरम क्रेप. आणि ती पीठावर पीठ टाकत गेली आणि तुला बघत बसली. हां मला बघत बसली, एकदम धुंद झाली माझ्या प्रेमामध्ये. आणि एवढा मोठा डोसा बनवला मित्रांनो, एकदम फ्लफी. कधी कधी आम्ही पण जायचो असे हाय करायला. 1400 साली बनवलेलं घर आहे, सर्वात जुनं घर बोलू शकता आपण. असंच होतं मित्रांनो. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं ना, गोल्डन लाते बोलून हळदीवाला दूध आणि आता पाणी माच्या पिणारे कॉफीवरती आम्हाला बोलू नका. आता माच्या आणि चॉकलेट मिक्स झालेलं आहे. उद्या जर मी जिवंत नसलो तर सुरभीचं प्लॅटर येणार आहे, स्वीट अँड सॉल्टेड डेझर्टचा प्लॅटर. हॅलो नमस्कार बोंजूर सलाम टू एव्हरीवन वॉचिंग आउट माय व्लॉग. आज मी आलो आहे पॅरिसच्या एकदम मिडलमध्ये मित्रांनो. आमच्या समोर आहे पॅरिसचा सर्वात जुना चर्च. सर्वात जुना नाही बोलू शकतो, वन ऑफ द ओल्डेस्ट चर्च. आणि या चर्चची अशी खासियत आहे मित्रांनो की ह्याला आग लागलेली आणि आता हा रिओपन झाला आहे रिकन्स्ट्रक्शन झाल्यानंतर. आणि गर्दी बघा आतमध्ये जायला, बाप रे बाप. तर बेसिकली आम्ही आलेलो, मी आणि काजल, माझी मैत्रीण इकडची, माझी बहीण गावची, कोकणी माणसं आम्ही आलो आहे बघायला इकडचा पॅरिसचा 0 पॉईंट. म्हणजे इकडून सगळं काही तुम्ही इकडून म्हणजे इकडे आलात ना, या पॉईंटपासून पॅरिस सुरू होतो. असा तुम्हाला 0 पॉईंट आहे. इकडे एक सर्कल आहे, तिकडून मग किलोमीटर मोजणी सुरू होते. मोजकाम इकडून सुरू होतं बोलू शकता असं पॅरिसचं. तर हां, हा पॅरिसचा कट्टा आहे. बट कट्ट्यावरती गर्दी भरपूर आहे. आमच्या देवगडात पण कट्टा आहे, पण कट्ट्यामध्ये एवढी गर्दी नाही आहे. बट पॅरिसच्या कट्ट्याला भरपूर गर्दी आहे. आता बघूया, मी जातो पुढे, शोधतो तो पॉईंट. म्हणजे असं एक आपला गटाराचं झाकण असतं ना, तसं एक झाकण आहे, त्याला बोलतात हे लोक पॅरिसचा 0 पॉईंट. तुला काही थॉट्स तुझे काजल? काय नाही, गर्दी बघून कसं वाटतंय पॅरिसमध्ये? लांबून छान दिसतंय. लांबूनच छान दिसतंय. लांबूनच बघायला पाहिजे. आतून गेले? आत गेले तू कधी? हो, जळण्याच्या आधी. 2017ला गेले. ओके ठीक आहे, बघूया. आतमध्ये जातो आणि आतमध्ये नाही जात, तिकडे पॉईंटला जातो. आतमध्ये गर्दी आहे भरपूर, फ्री लाईन आहे आणि फ्री आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे. मला एक वाटतं 200-300 लोक असतील ना आरामात. 200-300 तिथून लाईन सुरू होते. ती अशी फिरून मग आतमध्ये एंट्री. फ्री असल्यामुळे अशी गडबड. तर आज आम्ही तर जाणार नाही तिकडे आतमध्ये. तुम्हाला तो पॉईंट दाखवतो आणि मग फिरायला नेतो तुम्हाला पॅरिसमध्ये. चला. हा बघा 0 पॉईंट आहे पॅरिसचा. इकडून पॅरिसचं मोजणीकरण सुरू झालेलं. आणि हा तो चर्च आहे जो आम्ही मगाशी बसून मागून बघत होतो. या पॉईंटला एवढी गर्दी नाही आहे, बट चर्चमध्ये जायला भरपूर गर्दी आहे. काजल, कसं वाटतंय पॅरिसच्या 0 पॉईंटला उभं राहून? काय वेगळं फिलिंग? मला वेगळ्या माझ्या दिशा दिसत आहेत इथून. 0 फिलिंग द 0. चला आता तुम्हाला नेतो दुसरीकडे. पुढे जाऊया क्रेप खायला. हां, आम्ही चाललो डोसा खायला पॅरिसचा. डोसा किंवा थंडी आहे, गरम गरम कॉफी, हॉट चॉकलेट हो जाए. हॉट चॉकलेट डिसाईड करतो आणि सांगतो. चला. हा बघा मित्रांनो, इकडचा डोसा ज्याला आपण क्रेप बोलतो, आणि गोड डोसा आहे. तू काय कुठला घेतला आहे? न्यूटेला. आणि मी न्यूटेला आणि बनाना. हां, तो बघा काजलचा तिकडे आहे न्यूटेला आणि आपला इथे बनाना सोबत. चला, न्यूटेला आणि बनाना मी भरपूर वेळा खाल्ला आहे, बट तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा. हा स्ट्रीट फूड खातात. हां थंडीमध्ये हेच मोस्टली खातात, गरम गरम क्रेप आणि कॉफी असते. आणि आता हिला फोल्ड मारणार. आमचा डोसा आलेला आहे आणि गोड डोसा. आता आम्ही डोसा ट्राय करणार आहे. बनाना आणि हा नॉर्मल न्यूटेला आतमध्ये डोशासारखंच आहे आणि एस्प्रेसो. आणि बघा कॅफे बघा,
मस्त कॅफे एकदम ब्युटिफुल, छोटा एकदम कॉझी आणि मस्त वाईब आहे. पॅरिसच्या वाईब्स आहेत. तुमच्याकडे सगळे होममेड ब्रेड्स आहेत. होममेड ब्रेड्स, कुकीज, सगळं काही बऱ्याच गोष्टी आहेत. पॅरिस बोलल्यावरती बेकरी आयटम भरपूर आहेत. चला तुम्हाला खाल्ल्यानंतर मी रिव्ह्यू देतो. एकदम फ्लफी पीठ आहे. कसा वाटला तुम्हाला डोसा पॅरिसचा? ठीक आहे, गोड गोड आहे एकदम डोसा पॅरिसचा. आणि थोडासा मेसी आहे कारण की माझावाला भरपूर मोठा बनवला तिने. तिला जमला नाही बनवताना आणि ती पीठ टाकत गेली आणि तुला बघत बसली. हां, मला बघत बसली. एकदम धुंद झाली माझ्या प्रेमामध्ये. आणि एवढा मोठा डोसा बनवला मित्रांनो, एकदम फ्लफी. बेसिकली हातात घेऊन चालता खाण्यामध्ये इझी आहे. पण हे थोडं अस्थेटिक कॅफे असल्यामुळे सेटिंग सारखं आहे. बसून खा, तुम्हाला आम्ही बसायला देतो असं कॅफे आहे. बट युजली लोक हातात घेऊन चालता खातात. कॉफी वगैरे हातात, सगळं एकदम फास्ट लाईफ. ठीक आहे, बेस्ट. क्रेप खाऊन झाला आहे, म्हणजेच डोसा खाऊन झाला आहे. आणि आता मी उभा आहे पॅरिसच्या सेन रिव्हरच्या वरती. हा बघा, सेन रिव्हर. अशी तुम्हाला पॅरिसमध्ये आल्यावरती बोट ट्रिप भेटते. हे 10 युरो 12 युरोला अशी ट्रिप भेटते. हे बघा कसे लोक आहेत. हाय. बघा कसे हाय करतात. कधी कधी आम्ही पण जायचो असे हाय करायला. किती फन आहे. आणि काजलला क्रेप आवडला नाही वाटतं? आवडला? हो, मस्त होता. हां, गोड गोष्टी आवडतात मुलींना. माझा जास्तच गोड होता जरा, त्याच्यामुळे गडबड. चला आता पुढच्या लोकेशनला जातो. काळोख होणार आहे लवकर फटाफट आम्ही जातो फिरायला. हा बघा, रस्त्यावरती पण क्रेप भेटतो, पण आपण जरा चांगल्या जागेवरती खाल्ला आहे. तर डोसा आहे इकडचा. चलो, आता मी आलो आहे पॅरिसच्या सर्वात जुन्या घरामध्ये. हे बघा, याचं नाव आहे निकोलास फ्लामेन. हे बघा, चल. हे असं घर आहे, पूर्णपणे दगडांचं बनवलेलं घर आहे. 1400 साली बनवलेलं घर आहे. सर्वात जुनं घर बोलू शकता आपण. 14th सेंचुरीचं घर आहे. आणि हे जे स्ट्रक्चर बघता ना तुम्ही, हे सगळे म्हणजे इकडे भरपूर हॉसमॅन टेक्निक आहे ही बेसिकली. काजल, तू सांगू शकते? बेसिकली हॉसमॅन ही टाईप ऑफ स्ट्रक्चर आर्किटेक्चर आहे, ज्या बिल्डिंग सगळ्या 3 ते 4 माळेपर्यंतच असतात. ओके. त्यांच्या खालच्या फ्लोअरवर सगळी ती माणसं, रिच पीपल राहतात. ओके. आणि टॉप फ्लोअरवरती ज्यांनी बिल्डिंग्स बनवल्यात, जे कामगार असतात, ते वरती स्टुडिओ त्यांचा बनवलेला आहे, ते तिकडे राहायचे. त्यामुळे बिल्डिंगच्या टाईप्स तशा आहेत. म्हणून वरती तुम्हाला ब्राऊनमध्ये ब्लॅकमध्ये दिसणार ते स्टुडिओ आहेत. आणि खाली सगळे अमीर लोक, बरोबर? हो. हे बघा, अमीरी पॅरिसची मस्त आहे. पण हे नकली आहे ना? हो. हां, हे नकली आर्टिस्टिक ज्वेलरीज वगैरे असतात. तर असा होता आमचा ट्रॅव्हल. आता आम्ही अजून एका स्पेशल लोकेशनला जाणार आहे, जे इकडचं स्पेशल हॉट चॉकलेट. बेस्ट हॉट चॉकलेट इन पॅरिस. ओके, काय नाव आहे? कॅफे एंजेलिना. तिकडे चला, तिकडे जाऊया आणि तिकडचं आता हॉट चॉकलेट पिऊया. क्रेप नंतर. आज पूर्ण गोड दिवस आहे. शेवट गोड सर, करायचं. पूर्ण पण गोड. चला, भेटतो तुम्हाला कॅफे एंजेलिनाला. कॅफे एंजेलिनाची स्पेशल कॉफी. Là, on fait comme ça, je remets ça. Là, je mets le sablier. At the end, you push here. ओके. Okay? Perfect. Merci. Thank you. बघा मित्रांनो,
टायमरवाली कॉफी आहे. आता आहे माचा आणि ही कुठली आहे हॉट चॉकलेट. हॉट चॉकलेट टेस्टिंग अंजली कॅफे. अंजलीची अंजलीना आणि हा आहे हॉट माचा आहे ना. ट्राय करा. भरपूर गोड आहे. माझी स्पेशल कॉफी बनते तोपर्यंत हे लोक ट्राय करतात. काय रे कसं आहे टेस्ट? आवडला? अरे वा. मी माझ्या फॅन नाही आहे बट इट्स बेटर दॅन अदर वन. ओके ओके. आणि घे तुमचं गोड पान. आपण इथे आलो आहे. गोड पान जळला. खूप खूप जास्त गोड आहे. स्मूथ आहे. काही गोड नाही. हां घाबरत होती नाही. मला वाटतं किती गोड असेल पण मस्त आहे. मस्त आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही हवा तर व्हिप्ड क्रीम आहे हे पण टाकून थोडासा माइल्ड करून पिऊ. अजून ओके. भरपूर चांगला कॅफे शॉप आहे कॅफे अंजलीना. बघा आम्ही याला बोलतो कॅफे अंजली. कॅफे अंजली राहुलच्या बाजूला मिळेल तुम्हाला फक्त आणि फक्त पॅरिसमध्ये. बिस्किट पण भेटला. बिस्किट अंजली. राहुल कुठे आहे? बाजूलाच आहे. बाजूलाच आहे. हां कॉफी हां माझ्या मागेच आहे राहुल. टायमर. हॉट चॉकलेट ट्राय करतोय. भरपूर गोड आहे. असं बघूया. नाही गोड नाही आहे. बेटर. जास्त गोड नाही आहे. माझी कॉफी टायमर होत आला आहे. लवकरच बॉम्ब फोडायचा आहे. आता फिल्टर झाला आहे. फिल्टर होईल. वा स्मेल तर मस्त आहे एकदम मित्रांनो. एकदम कडक कॉफी आहे. बाप ऑफ एस्प्रेसो. बंद झालं नाही. चला आमचा जरा कार्यक्रम संपवतो आणि तुम्हाला भेटतो लवकर. ट्राय करतोय कॅफे एक्स्ट्रॅक्शन जे आता आपण फिल्टरमधून काढले. जास्त फ्लेवर नाही आहे. जास्त स्ट्रॉंग फ्लेवर नाही आहे. म्हणजे थोडाफार ठीक आहे. एस्प्रेसोचा छोटा भाऊ बोलू शकतो. यांचा एक्स्ट्रॅक्शन जे नाव आहे ते ठीकठाक आहे. फक्त ते दाखवण्यासारखी अशी म्हणजे थोडं स्टाईल काहीतरी आमचं स्पेशल म्हणून टायमर वायमर लावून बॉम्ब ठेवला आहे. बट ठीक आहे. एस्प्रेसोचा छोटा भाऊ माइल्ड एस्प्रेसो हे आम्ही ट्राय करतो आहे सगळेच. ब्रू कॅफे आहे. हां ब्रू कॅफे हे बोलू शकतो. असंच होतं मित्रांनो. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं ना गोल्डन लाते बोलून हळदीवाला दूध आणि आता पानसट पाणी. थोडासा छोटा भाऊ एस्प्रेसोचा. हां स्ट्रॉंग पाहिजे ना ते. हां मी तेच बोललो ना म्हणून छोटा भाऊ एस्प्रेसोचा. माचा पिणारे कॉफीवरती आम्हाला बोलू नका. आता माचा ट्राय करतोय आणि दोघींना आवडला आहे माचा. चाचा का माचा ठीक आहे. इकडे जास्त स्ट्रॉंग फ्लेवर नाही आहे. डेव्हलप करावं लागतो माचाचा टेस्ट. हां मी जास्त पियत नाही एखाद वेळा आणि ठीक आहे. माझ्यासाठी मी कधी जाणार नाही माच्यामध्ये. बकवास स्ट्रॉबेरीचं मस्त फ्लेवर. मला एवढं वाटत नाही. तू माचा लवर? आय एम नॉट अ माचा. नॉट अ माचा लवर. ज्यांना ग्रीन टी आवडत नाही ना मी आहे. हां माचा लवर. आम्ही आहे एस्प्रेसो. ज्यांना ग्रीन टी आवडते दे शुड गो फॉर माचा. एस्प्रेसो. आता माचा आणि चॉकलेट मिक्स झालेला आहे. नवीन फ्लेवर. आता सुरभी तूच ट्राय कर. माचा आणि चॉकलेट. मँजेलिना चॉकलेट मँजेलिना ट्राय कर आणि सांग कसं आहे. अजून चॉकलेट पाहिजे? नको.
चॉकलेट मी नाही करणार. कमी चॉकलेट आपली आहे माइल्ड एस्प्रेसो. उद्या जर मी जिवंत नसलो तर सुरभीचं समजा. एकतर आधीच मला आवडत नव्हती आणि आता तर अजूनच आवडायला नाही लागलं. नफरत चॉकलेट आणि माचा. हां, आम्ही स्पेशल काहीतरी ऑर्डर केलं आहे. काय बोलतात त्याला? आम्ही किटी पार्टी म्हणजे सगळं छोटं येणार आहे. सगळं काही स्वीट आणि सॉल्टेड प्लॅटर येणार आहे. स्वीट अँड सॉल्टेड डेझर्टचा प्लॅटर. त्यासाठी थांबलो आहे. तोपर्यंत कॉफीवरतीच जरा ताव चालू आहे. बघूया, वाट बघूया. हे बघा, आम्ही मागवलेला छोटा पॅकेट कॅव्हिअर पण आहे. वा, पण रिअल असणार आहे. हां, रिअल असणार आहे सगळं काय. वा, टुना सँडविच आहे. टुना सँडविच टोस्ट आहे. खाली सगळं सॉल्टी आहे, वरती सगळं गोड आहे. आणि क्रीम चीज आहे. आणि वरती तुमचं गोड आहे. वरती गोड टार्ट आहे. लेमन टार्ट, चीज केक, चॉकलेटचा केक आहे. आणि हे इथं 3,500 आला. 3,700. हां, 3,500 3,700 ऑनली. 4,500. हां, सगळं मिळून 4,500 खर्च झालेला आहे आमच्या कॉफी. आमच्या सगळ्यांचा मिळून. कापून खायला पहिलं खालून चालू कर. पहिला सॉल्टी. चला आता ट्राय करतो. ते मच्छी आहे. आणि ओके, हे काय आहे? सांगतो तुम्हाला काय आहे. एक बाईट. सगळं टेस्ट करता 5 मिनिटात होईल. सगळा सॉल्टी संपलेला आहे. आता गोड एवढं काय खास नव्हतं. 4,000 पाण्यात. मला व्हिडिओमध्ये बोलायचं आहे. हां, तर मित्रांनो 5,500चा पडलाय हा आम्हाला. 4,500 नाही. 5,500चं आमचं झालं कॉफी ब्रेक. हां, कॉफी आणि काय काय आम्ही खाल्लं, छोटं मोठं सॉल्ट शुगर. त्याचे 5,500 झाले. आणि स्पॉन्सर होती आमची स्पेशल काजल कोंडे. या दीदी सुपरस्टार. तर मजा आली गाईज. हां, मजा आली. रोड क्रॉस करायचं. गुड एक्सपिरियन्स, एकदम मजा आली. कधीपासून बघायचा होता अंजलीला. हां, फायनली भेट दिली आहे. अंजली महाग पडली राहुलला. राहुल जी ली अपनी जिंदगी. हमने जी ली जिंदगी. अंजली. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आणि तुम्हाला भेटतो लवकरच कुठल्या तरी स्पेशल ब्लॉगमध्ये. हां, आम्हाला भेटायचं असेल पॅरिसमध्ये कमेंट करा. पॅरिसमध्ये या, आम्ही तुम्हाला घेऊन जातो अंजलीमध्ये. कॅफे अंजलीना. चला, विसरू नका. हां, करीविलाला विसरू नका. आम्ही प्रमोशन दर व्हिडिओमध्ये करणार करीविलाचं. आणि देसी डब्बा करीविला सगळेच प्रमोशन. आणि हां, बरेच काय आहेत इव्हेंट. सगळंच प्रमोट करा. एवढे इव्हेंट ठेवलेत करीविलानी. चला, बाय बाय, टेक केअर.